टीम अंबानीसाठी उभे राहिले आणि बॅटिंग चांगली करत असताना विजयाची गवसणी अंबानी टीमला दिली असा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू कुलदीप शेडगे ठरलेत या मॅचचे शिलीदार. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान इथे बहाल करतोय. कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण कुलदीप शेडगे यांना बहाल केला. एक चांगला खेळ त्यांनी दाखवला मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर एका बाजूला शिवतेज पारांबे तर त्यांच्या विरुद्ध सायळी असा सामना. टॉस आपण पाहिला, टॉस जिंकलेला आहे शिवतेज पारांबे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय सायळी टीमला. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. 4 षटकांचा हा सामना असेल आणि या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशा पद्धतीने हा सामना रंगला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया कासपठार विभागातील एक गोड आवाज आणि मधुर आवाज कुलदीपजी शेडगे सरांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. खरं तर असोसिएशन कमिटीने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय खूप चांगला आहे. कारण प्रत्येक मॅचेस आहेत ना इथून पुढे पहिल्या फेरीच्या असू द्या किंवा दुसऱ्या फेरीच्या असू द्या 3 षटकांच्याच खेळवल्या जातील. कारण आपण पहिली मॅच जर पाहिली ना तर तब्बल 1 तास लागला तिला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस कव्हर होणार नाहीत आणि जर वेळ मिळाला तर 4 षटकांची मॅचेस आपण फायनल आणि सेमीफायनल खेळूया. परंतु आता संपूर्ण मॅचेस आहेत ना त्या 3 षटकांच्या खेळवल्या जातील याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये जी मॅच आहे शिवतेज पारांबे विपक्ष सायळी ती देखील मॅच फक्त 3 षटकांचीच खेळवली जाईल याची नोंद घ्या. धन्यवाद सर. आज आपण सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकताय कासपठारचा बुलंद आवाज श्री तुषारजी जांभळे सर. आपण पाहताय आजमावताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल स्पर्धा. एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आहे. एक क्रिकेट खेळाची सुरुवात या यंदाच्या हंगामाची पावसाळी रबरी बॉल स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि याच स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून आपला समोर दुसरा सामना आहे तुमच्या आमच्या भेटीला असेल. टीम सायळी विपक्ष टीम पारांबे. दोन्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे संघ आहेत. दोन्ही संघांना रबरी बॉल स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. पाहुयात पारांबे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतायत. आतापर्यंत आपण सकाळपासून पाहतो गोलंदाजांच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर गोलंदाजांना मात्र आज सूर गवसलेला नाहीये. पावसाळी स्पर्धा आहे. पावसाळी स्पर्धा म्हटलं की रनअप मध्ये थोड्याशा चुका होतात आणि त्याचाच फटका गोलंदाजीवरती पाहायला मिळतो. सुरेख बॉल चेंडू हवेमध्ये आहे. अमोल याने चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता.
ऑफसाईडच्या दिशेला त्या ठिकाणी दुसऱ्यांचा प्रयत्न धाव बाद होण्याचा देखील संधी होती, मात्र या ठिकाणी आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकातील धावफलकावरती धावा आहेत 3 धावा. गोलंदाजी मार्कवरती आहेत अमोल देवरे, मॅन फ्रॉम साई. हा देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. म्हणजेच या चेंडूवरती धावा असतील 2 धावा. दोन धावांच्या मदतीने टीम प्रारंभी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 5 धावा. गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला तर पहिलेच षटक पहिलाच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. दुसरा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अतिशय चांगलं कमबॅक अमोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपण सगळ्यापासून पाहताय की विठ्ठलजी आयरे असतील, नवनाथजी बाडोपरे असतील, पंचांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने चोख पद्धतीने बजावत आहेत. भर पावसामध्ये देखील दोन्ही पंच एक योद्ध्याची भूमिका बजावतात. तीन चेंडू 5 धावा. अतिशय संत पद्धतीने खेळ चालू आहे. कुठेतरी अडखळत खेळ चालू होता, मात्र त्यानंतर सुरेख फलंदाजी असेल गोलंदाजी असेल पाहायला मिळालं. चांगली कमबॅक देखील अमोल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केवळ 1 धावेवरती समाधान मानावं लागलं अमोल शेडगे यांना. 1 धावेच्या मदतीने टीम प्रारंभ संघाचं धावफलक पुढे सरसवलं जातं. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 धावांवरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तर फलंदाजी मार्कवरती एक युवा फलंदाज प्रथमेश. चेंडू हवेमध्ये शॉर्ट पिच चेंडू होता, झेलची संधी होती, मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक काही पोहोचू शकले नाहीत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा नक्कीच प्रयत्न अमोल यांचा होता, मात्र तो कुठेतरी पाय घसरल्यामुळे फसला गेला. प्रथमेश असतील अमोल असतील हे देखील चांगली फलंदाजी करतात. पावसाळी रबर बॉल स्पर्धा कित्येक त्यांनी खेळल्या देखील आहेत. चांगली कामगिरी देखील झालेली आहे. हाच आपण ज्यांच्याबद्दल चर्चा करत होतो अमोल शेडगे. कित्येक रबरी बॉल मॅच देखील त्यांनी खेळलेला आहे. चांगला अनुभव देखील आहे आणि तोच त्याच पद्धतीचा अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळाला. एक लॉंग ऑनच्या दिशेला एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला, ज्याच षटकाराच्या मदतीने टीम प्रारंभ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 धावांवरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम प्रारंभ संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 13 धावा. या षटकाराने धावगती वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचवली गेली 13 धावांवरती. 13च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे. एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला कित्येक जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी जमतोय. एक मैत्रीचं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कित्येक जण एकमेकांना भेटतायत. एक आनंदाचा क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय, आजमावतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज मॅन फ्रॉम साई संघाचा विजय देवरे. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. एका चेंडूवरती 1 धाव खर्च केली. तर फलंदाजी मार्कवरती प्रारंभ संघाची आघाडीची जोडी आहे. अमोल असेल प्रथमेश असेल. प्रथमेश याने मात्र आतापर्यंत हात खोलले नाहीत. प्रथमेशची बॅट तळपताना आपण पाहिली नाही. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, वाईट खराब चेंडू. एक अवांतर धाव पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल टीम साई संघाकडून विजय यांचं.
एक चेंडू 15 धावा आतापर्यंत आहे. ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका आला, त्याने क्षेत्ररक्षक देखील आहेत, मात्र एका धावेवरती समाधान मानावे लागेल. या ठिकाणी काय घडतंय बिघडतंय, खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो देखील पाहायला मिळाला. तब्बल 2 धावा खर्च केल्या, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. एकंदरीत विचार केला गेला आउटफील्ड थोडी खराब आहे, पावसाळी वातावरण आहे, अनेक दिवसांसाठी पावसाने दडी मारली होती, मात्र या पावसाळी रबर बॉल स्पर्धेला पावसाने हजेरी लावण्याचं नक्कीच काम केलेलं आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, याच चेंडूवरती केवळ 1 धाव खर्च केली गेली. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत विजयांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत धावांचा विचार करता प्रारंभी संघाची धावसंख्या असेल 18 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा समोरच्या दिशेला चेंडू खेळण्याचा सुरेख फटका देखील पाहायला मिळाला, मात्र बॅट आणि बॉल मनावर चांगलं कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. ज्या दर्जाचा फटका पाहायला मिळायला हवा होता तो फटका मात्र प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. तर परत एकदा ज्यांच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला, अमोल परत एकदा स्ट्राईकवरती आहेत. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत विजय. आतापर्यंतची गोलंदाजी सुरेख राहिलेली आहे. परत एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला विजयांच्या माध्यमातून. धावफलक 1 धावेने पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचले 20 धावांवरती. सुरेख चेंडू पाहायला मिळाला विजय यांचा. अक्षरशः त्यांनी फलंदाजाला ओळखलं, त्याच्यासाठी मला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल त्याच पद्धतीची गोलंदाजी विजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अमोल यांना बीट करण्यामध्ये यशस्वी ठरले. परत एकदा फुलटा चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नसतील, चेंडू चालला सीमारेषे पार चौकार. एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पारंबे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 धावांवरती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आहे की सुरेख फटका अमोल यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक खणखणीत चौकार शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. एकंदरीत विचार केला गेला अमोल षडगी खेळतात. 8 चेंडूमध्ये 14 धावा आपल्या संघासाठी काढल्यात त्यांनी. तर प्रथमेश यांनी 5 चेंडू 6 धावा. संत गतीने फलंदाजी चालू आहे. आतापर्यंत कोणतेही विकेटचं पतन आपल्याला पारंबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. 12च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे. 12 चेंडू 24 धावा. मात्र शेवटचं षटक आहे, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला पाहिजे. मात्र सुरेख फटका आला. समोरचा चेंडू हवेमध्ये आहे. एक पंचांचा इशारा आलाय. एक पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे अर्थातच एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. मी विचार करत होतो, ज्या खेळाडूबद्दल बोलत होतो, 5 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या होत्या. त्यानंतर मात्र एक चांगला फटका प्रथमेशच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती देखील एक युवा गोलंदाज साई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक डॉट चेंडू 1.5 चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती नक्कीच षटकार खाल्ला होता, त्यानंतर थोडंसं दडपण त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. साईनाथ गोलंदाजी मार्कवरती आहेत. दोन्ही युवा फलंदाज गोलंदाज समोरासमोर आहेत. परत एकदा सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू भिरकावून दिला सीमा रेषे पार. षटकार, एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला प्रथमेश याच्या माध्यमातून. आतापर्यंत प्रथमेशची बॅट मात्र आपल्याला तळपताना पाहायला मिळाली नव्हती. शेवटचे षटक आहे, शेवटचा हाणामारीचे षटक आहे. प्रथमेशने मात्र हात खोललेत आणि खणखणीत 2 षटकार राणे आपल्या संघाची धावसंख्या नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचवले 36 धावांवरती. 36 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. 2 चेंडूंचा खेळ आहे. तिसरा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळाला.
अतिशय वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. याच गोलंदाजीची आवश्यकता असेल नक्कीच. यानंतरचा होणारा सामना असेल पिसानी विपक्ष अनाववाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते साईना त्यांच्या माध्यमातून. खरं तर 2 षटकार त्यांना बसले होते सुरुवातीच्या 2 चेंडूवरती. त्यानंतरचे 2 चेंडू मात्र कमबॅक करणारे चेंडू पाहायला मिळाले. सुरेख गोलंदाजी वेगवान मारा करताना आपल्याला पाहायला मिळतात साईनाथ. यानंतरची होणारी मॅच असेल टीम पिसानी विपक्ष टीम आनळवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये परत एकदा वेगवान चेंडू फेकण्याच्या नादामध्ये एक खराब चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईड +1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्या. परत एकदा सुरेख चेंडू वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने अजिबात उसळी गेली नाही. सरळ जाऊन पोहोचला विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चांगलंच कमबॅक पाहायला मिळालं सायना त्याच्या माध्यमातून. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार सुनीलजी बादावरे साहेबांना विनंती करतो की आपण टीम पिसानी विपक्ष टीम आनाळवाडी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एक चांगला फटका अमोलच्या बॅटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. याच चौकाराच्या मदतीने टीम पारांबे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 धावा. 44 धावांचा आव्हान असेल. 18 चेंडूमध्ये 43 धावा. अतिशय सुरेख धावसंख्या जमान्यामध्ये यशस्वी ठरला टीम पारांबे संघ. 44 धावांचा आव्हान असेल टीम साई संघासाठी. कॅमेरामॅनला विनंती असेल कृपया स्टेजच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाते. दोन्ही आजूबाजूची गावं आहेत. टीम आनाळवाडी असेल टीम पिसानी असेल. हा देखील एक हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पिसानी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आनाळवाडी संघाला. चांगला सामना तुमच्या आमच्या भेटीला नक्कीच असेल. टीम पारांबे विपक्ष टीम साई हा देखील एक चांगला सामना मैदानामध्ये रंगला गेला होता. तब्बल 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय टीम साई संघासमोर. एकंदरीत विचार केला गेला टीम पारांबे संघाच्या बाबतीत सुरुवातीला संतगतीने फलंदाजी चालू होती. तदनंतर मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगले षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि याच षटकारांच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 44 धावांवरती. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव अमोल दौरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. त्यांचे देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी स्कोररची भूमिका बजावतात आमचे मित्र सूरज सेडगे असतील. तसेच ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय अगदी पावसामध्ये देखील युनिक लाईव्ह आमचे मित्र
आशिष जे पोपे यांचं देखील आपण सकाळपासून चांगलं सहकार्य पाहतोय. पाऊस असताना देखील एवढं सकाळी येऊन यूट्यूबचा सेटअप या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी वेळेवरती देखील त्यांनी सेटअप सुरू करून या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हा समोर ठेवलेलं आहे. तब्बल 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम साई संघाच्या माध्यमातून दोन आघाडीचे फलंदाज असतील ओमकार आणि कृष्णा देवरे. कृष्णा देवरे हे देखील युनिक लाईव्ह चे सदस्य आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांचा देखील बर्थडे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. ओमकार आणि कृष्णा यांच्यावरती नक्कीच मदार असेल टीम साई संघाची. तर गोलंदाजी मार्गवरती पारंबे संघाकडून गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत सिद्धार्थ. नौका चेहरा पारंबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एकंदरीत विचार केला कास पठार विभागाच्या बाबतीत तर नवीन नवीन गोलंदाज असतील, नवीन नवीन फलंदाज असतील पाहायला मिळतात. एक चांगली लेफ्ट आर्म बॉलर आहेत सिद्धार्थ. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. एकंदरीत जर सकाळपासून विचार करायला गेला तर गोलंदाज या ठिकाणी अडखळत गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. थोडंसं रनअपचा प्रॉब्लेम आहे, मात्र काही गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. परत एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. बाउन्सर चा मारा करण्याचा नक्कीच प्रयत्न सिद्धार्थांचा होता, मात्र अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू आउट ऑफ द पार्क अर्थातच वाईडच्या दिशेला गेला. कमबॅक करावं लागेल सिद्धार्थ याला. चेंडू हवेमध्ये आहे, चांगला मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. या ठिकाणी झेलची देखील संधी होती. यष्टीरक्षकाची भूमिका बजावत आहेत राकेश घाडगे. एक चेंडू 2 धावा. धावफलकावरती आहेत. तब्बल 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिद्धार्थान गोलंदाजी मार्गवरती सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डावखोरा गोलंदाज पाहायला मिळतो सिद्धार्थच्या रूपामध्ये पारंबे संघाच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजी मार्गवरती आहेत ओमकार. आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा. धावफलकावरती आहेत. अरे परत एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा येतोय 9 चेंडू. आपण पाहायला गेलं तर थोडस खराब पिच पाहायला मिळतंय गोलंदाजांच्या दिशेला. कुठेतरी अडखळत गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू हातातून निसटला जातोय, मात्र आपण 2 चेंडू जर खराब फेकाल तर 9 चेंडू पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. परत एकदा सुरेख फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक सुनीलजी बादापुरे त्या ठिकाणी सज्ज होते, मात्र चेंडू दूर होता. इथे देखील 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरले. तर फलंदाज कृष्णा आणि ओमकार या 2 फलंदाजांना 44 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. सिद्धार्थ मात्र चांगली गोलंदाजी हाताळतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. परत एकदा बाउन्सरच्या मारा करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आला आहे. 9 चेंडू आणि डिक्लेअर एक असं तब्बल किती धावा 2 धावा पाहायला मिळत आहेत.
परत एकदा चांगला फटका आलाय लॉंगांच्या दिशेला. चेंडू नेऊन ठेवला सीमारेषे पार. षटकार, याच षटकाराच्या मदतीने टीम साई संघाची धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 धावांवरती. सुरेख नेत्रदीपक फटका ओमकारच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला. परत एकदा फुलटा चेंडू. या चेंडूवरती देखील फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. प्रथमेश या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. चेंडू हातामध्ये होता मात्र थोडेसे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. याचा जो फटका 2 रनांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने टीम साई संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 15 धावांवरती. एकंदरीत 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच पद्धतीची फलंदाजी देखील पाहायला मिळते. खराब गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धार्थांच्या माध्यमातून. तब्बल सुरेख चेंडू देखील पाहायला मिळाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम साई संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 16 धावा. म्हणजेच येणारे चेंडू असतील 12 चेंडू 28 धावा. 12 चेंडू 28 धावांचं टार्गेट असेल टीम साई संघाला. एकंदरीत विचार करायला गेलं तर आघाडीची फलंदाजी जोडी अजूनही साई संघाची मैदानामध्ये स्थित आहे. तर गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज पाहतोय राकेश घाडगे. एक अष्टपैलू खेळाडू टीम पारंबे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच पद्धतीची सुरेख गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते का काय आपण पाहतोय. पहिलाच चेंडू खराब आलाय. 9 चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समनच्या डोक्यावरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. एक चेंडू पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी फसले गेले होते. त्यानंतर मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी. परत एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. राकेश घाडगे यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. याच पद्धतीची गोलंदाजीची गरज आहे टीम पारंबे संघाला. तर इथून पुढे समीकरण असेल 10 चेंडू 27 धावा. फलंदाजांना हात खोलावे लागतील टीम साई संघाच्या. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या मात्र या षटकामध्ये देखील धावा जमावे लागतील. परत एकदा सुरेख चेंडू. चांगला फटका देखील आलाय मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. या चेंडूवरती केवळ एकच धाव असेल. एका धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल राकेश घाडगे यांचं. परत एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये विकेटचं पतन देखील पाहायला मिळत आहे. चाणाक्षभरी गोलंदाजी पाहायला मिळाली. कृष्णा देवरे बॅक टू पवेलियन पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत साईनाथ, ज्यांनी टीम साई संघाच्या माध्यमातून षटक हाताळलं. तोच गोलंदाज या ठिकाणी फलंदाजाची भूमिका बजावताना मैदानामध्ये पाहतोय. चांगली कामगिरी करावी लागेल नक्कीच साईनाथ यांना. स्ट्राईक वरती सज्ज आहेत ओमकार, ज्यांच्या बॅटच्या माध्यमातून आपणास षटकार पाहायला मिळाले. नक्कीच त्याच पद्धतीची तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर साईनाथ
समोर असतील राकेश गाडे, हा देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली राकेश गाडे यांच्या माध्यमातून. सुरुवातीचा पहिला चेंडू मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. समोरच्या दिशेला सुरेख फटका सजलाय, चेंडू नेऊन ठेवलाय सीमारेषे पार चौकार. याच फटक्यांची नितांत आवश्यकता टीम साई संघाला होती. त्याच पद्धतीचा फटका देखील साईना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. याच चौकाराच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम साई संघाची धावसंख्या झालेली आहे 22 धावा. म्हणजेच येणारे चेंडू असतील 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल टीम साई संघाला. 6 चेंडू 22 धावा. एकंदरीत विचार केला गेला तर 6 चेंडूमध्ये 22 धावा नक्कीच होऊ शकतात. त्याच पद्धतीची फलंदाजी देखील पाहायला मिळायला हवी. 3 षटकार पाहायला मिळाले हवेत. क्षमता आहे ओमकार यांच्याकडे, सिद्धार्थ असतील यांच्याकडे, मात्र गोलंदाजी मार्गवरती अमोल सज्ज आहे. त्यांना पुरेपूर अनुभव आहे गोलंदाजीचा. सुरेख चेंडू हाताळला गेला त्यांच्या माध्यमातून. हा देखील सुरेख चेंडू पाहायला मिळाला. एक धाव खर्च केली गेली अमोल यांच्या माध्यमातून. चार चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. हा देखील एक चांगला फटका खेळला आहे समोरच्या दिशेला. या ठिकाणी किती धावा मिळतात, चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा पाहायला मिळाल्या ओमकार यांच्या माध्यमातून. मात्र इथून पुढे आवश्यकता असेल 3 चेंडू 18 धावा. म्हणजेच येणाऱ्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकावे लागतील. आपण पाहतोय चांगला फटका आलाय, मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. केवळ एका धावेवरती समाधान मानावे लागेल ओमकार यांना. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता असेल. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्लो टाकणार. सुरेख स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि एकंदरीत टीम पारंबे संघाने या ठिकाणी विजय संपादन केला, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. चांगलं खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं टीम पारंबे संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला संतगतीची फलंदाजी देखील पाहायला मिळाली. कुठेतरी वाटलं होतं की कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, मात्र तदनंतर प्रथमेशने हात खोलले, अमोलने हात खोलले, चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. त्याच मदतीने 44 धावांचं टार्गेट रचलं गेलं टीम साई संघासमोर. मात्र टीम साई संघाच्या माध्यमातून त्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली नाही. कृष्णा देवरे असतील, ओमकार असेल यांची ही आघाडीची फलंदाजींची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. त्यांना मात्र